ज्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नांदेडचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भाजपमध्ये गेले आणि मी काँग्रेसमध्ये राहिलो. पण काही स्थानिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती होती की अशोकरावचा एकनिष्ठ आहे आणि हे कधी ना कधी नाही का तो भाजपमध्ये जाणार. या प्रकारची चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू झाली. ही चर्चा पक्षश्रेष्ठीकडे गेली आणि पक्षश्रेष्ठीला सुद्धा त्यांनी लोकांनी नांदेडच्या काही स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीला समजला मोहनराव हंबर्डे हे अशोकराव चव्हाण साहेबाशिवाय होऊ शकत नाही, हे आज ना उद्या जाणार आहे. असा मी संसदपद पडलो. सगळेजण मला संशयामध्ये धरत होते, संशयपद धरत होते आणि गेल्या 6 महिन्यापासून माझ्यावर पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे पक्ष हे सगळे वेगळ्या नजरेनं बघत होते. आणि त्याची बघितलं असताना क्रॉस वोटिंगचं झालं. क्रॉस वोटिंगच्या माझ्यावर नाही काय आरोप टाकण्याला त्यावेळेस क्रॉस वोटिंगसुद्धा झाली नव्हती. पण मी त्या ठिकाणी कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबाचं काम स्वतः माझ्या अंगावर घेऊन काम केलं. वसंतराव चव्हाण साहेबाला निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये असा भास पडला की आता काँग्रेस पक्षाकडून कोणी निवडून येतो. म्हणून काही मंडळी तिकीट माझ्याकरता न मागण्याकरता दक्षिणमधून दुसरे काही तिकीट मागण्याकरता तिकडे गेले आणि अशा प्रकारचं मला नाही काय 6 महिने कंटिन्यू माझ्यावर आरोप करण्यात आला. ह्यामध्ये तुम्हीसुद्धा साक्षी आहात. माझं तिकीट 6 महिन्याखाली 2 महिन्याखाली 3 महिन्याची सगळ्यात अगोदर जाहीर व्हायला पाहिजे. कारण नांदेड जिल्ह्यात मी नांदेड लोकसभेच्या विधानसभेमध्ये मी फक्त एकमेव आमदार होतो आणि मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ इमानदारीनं काम केलं आणि निवडून आणलेलं आहे. 2014मध्ये 2019मध्ये ज्या ठिकाणी 4000ची लीड होती त्या ठिकाणी मी 18,000ची लीड दिली. एवढं चांगलं काम केल्यावरसुद्धा माझं तिकीट 2024ला अखेरच्या दिवशी माझं तिकीट फायनल करण्यात आलं. हे मला टाईमसुद्धा भेटला नाही. त्या ठिकाणीसुद्धा माझा हार झालेली आहे. मी पुऱ्या जिल्ह्यामध्ये फिरायचा वेळ मला जिल्ह्यामध्ये सुद्धा फिरायला अधिकार आलेला आहे, कारण तिकीट माझं फायनल झालं होतं. लोकांना मतदार मागायला जात असलं अगोदर अण्णा तुमचं तिकीट फायनल व्हायला की नाही व्हायला, असा साधारण व्यक्तीसुद्धा माझ्याला म्हणत होता. तरी आपण शब्द दिला तर आपण काँग्रेस पक्षामध्ये 100% राहणार, तिकीट फायनल होणार होता. काही पक्षांनी तुमचं तिकीट 100% फायनल दिलता, पण हे जनतेपर्यंत कसं जाणार. साधारण व्यक्ती विचारत होता अण्णा तुमचं कसं व्हायला, तिकीट फायनल व्हायला की नाही. बरं, पक्षश्रेष्ठीनं तिकीट झालं, विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं आणि जे इलेक्शन सुरू असताना मग 25,000 लीड येणारी पुऱ्या सर्वेमध्ये 25,000 होते. निवड तर सगळ्याला माहीत होतं, सगळ्यांना सर्वेमध्ये होतं, टॉपवर होतं. आणि त्या टाईम इलेक्शन सुरू झाल्यानंतर त्या इलेक्शनमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेऊन काम केलं नाही. नुसतं काँग्रेस पक्षाला मतदान करा एवढंच म्हणले त्यांनी. स्वतः कोण बूथवर गेलं, कोण बूथवर आलं, काय व्हायलं, कसं व्हायलं आहे, जे आम्ही जिद्दीनं काम केलं लोकसभेला, दोन्ही लोकसभेला जिद्दीनं काम केलं, तसं या ठिकाणी काही काम नाही. माझ्या छोट्याशा अल्पशा थोड्या मताने माझी हार झाली. म्हणून राज्य पातळीवर वाढ लावलं. हे झालं सर खरं म्हणलं तर स्थानिक पातळीपर्यंत सुरू झालं आणि राज्य पातळीपर्यंत गेलं. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, तुम्ही राष्ट्रवादीच का निवडले? हां, महायुतीमध्ये मी अगोदर 2007ला राष्ट्रवादीचा उपसभापती आहे आणि मी 2007पासून नाही का 2019मध्ये मी राष्ट्रवादीमध्येच होतो. मी कुठला पक्ष बदलला नाही. आणि त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेसची 2019ला युती होती, महाविकास आघाडी होती, त्यावेळेससुद्धा मला नाही का काँग्रेसचं तिकीट भेटलं आणि त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं. त्यामुळे केलं. आता इथून जायचं कुठं म्हणलं, मला तर भाजपच्या लोकांनी मतदान केलं नाही, पण राष्ट्रवादीच्या लोकांनी मला राष्ट्रवादी जायला मार्ग आणि माझं घर वापसी करलो मी असं केलं नाही. आता चलेतच. याच्यामध्ये कुठलं बंड नाही, कुठला हा विषय नाही. आणि हे सगळं मला हार थोडी झाल्यामुळं मला गोरगरीब जनता जनार्दनांनी मतदान केलेले आणि मला कुठंतरी त्यांची काम सेवा करण्याचं मला येते. कारण माझं अगोदरच मी आमदार नसतानासुद्धा जनतेमध्ये राहिलो, आमदार असतानासुद्धा जनतेत राहिलो आणि आमदार राहून बी सुद्धा
मी जनतेकरता आमदार म्हणून दाखवलेलं आहे. मी प्रशासनाला दाखवलं असेल आमदार आहे, पण जनतेला कधी आमदार म्हणून दाखवलं. आणि माझ्याकडे येण्याकरता कधी लोकांकडे 2-3 पायऱ्या असतात, माझ्याकडे एकही पायरी नाही. आम माणूससुद्धा मला येऊन भेटत होता आणि मी त्यांचे कामं करत होतो, आणि त्याकरता मी राष्ट्रवादी पक्ष हा निवडलेला आहे. पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे नेते अजितदादा हे येत्या 28 तारखेला आम्हाला सगळ्याला पक्षप्रवेश सोहळा ठरलेला आहे. अगोदर माझ्या पक्ष कार्यालयाचं त्यांच्या हाताने उद्घाटन होईल आणि इथंच ओमगाडीला 10 वाजता सगळ्याचा पक्षप्रवेश सोहळा होईल. आणि कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो, ज्यांना अजितदादाचे विचार, ज्यांना तटकरे साहेबाचे विचार, ज्यांना माझे विचार, ज्यांना काय माझ्या विचाराशी संबंधित होतं आणि ज्यांना विचार आवडतात, त्यांना एवढंच सांगतो, ज्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर रीतसर संपर्क कार्यालयात आपल्या नावाची नोंद करावी आणि त्या ठिकाणी त्याचा पक्ष सोहळा करून घेण्यात येईल.